आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। 12 आणि 28% जीएसटी स्लॅब बंद। आता 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार। 22 सप्टेंबर पासून नवे दर लागू। आरोग्य आणि जीवन विम्यावर जीएसटी नसणार। सर्व टीव्ही सिमेंटवर 18% जीएसटी लागू असणार। ट्रॅक्टर टायर पार्ट्स, ठिबक तुषार सिंचन, शेतातील यंत्रांवर 5% जीएसटी। जीएसटीवर मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय। लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता। दोन्ही महिन्यांचा एकत्रित 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता। मात्र या संदर्भात सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा नाही। हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा। विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता। पुण्यासह घाट परिसर, ठाणे, मुंबई, रायगडला ऑरेंज अलर्ट। मुंबईसह राज्यातील ठाणे, पुणे, नागपूर इथल्या मेट्रो प्रकल्पांना चालना देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता। 238 वातानुकूलित लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी लागणाऱ्या 4826 कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता। नारायण राणेंना मुंबईतील जसलोक रुग्णालयात केलं दाखल। आज तातडीनं नारायण राणे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार। खासगी क्षेत्रातील कामाच्या तासांबाबत कायद्यात सुधारणा करण्यास मान्यता। कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या 9 वरून 10 तासांपर्यंत जास्तीत जास्त दैनंदिन कामकाजाचे तास वाढवण्यात येणार। कारखाने अधिनियम 1948 मध्ये विविध सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता। राज्यातील धरणांमध्ये 85% साठा। मध्यम प्रकल्पातील पाणी साठा 77.83%, तर लघु प्रकल्पांमधील पाणी साठा 57.18%वर पोहोचला। उच्च न्यायालयाच्या वांद्रे संकुलासाठी 3350 कोटी रुपयांची तरतूद करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता। वसाहतीतील सुमारे 30.16 एकर जागेवर उच्च न्यायालयाचं नवीन संकुल उभारलं जाणार।